कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, राजीनामाच पाहिजे आणि शेवटी राजीनामाच घेतला. आपल्या मतावर ठाम राहिले आणि आपला निर्णय जो होता तो यशस्वी केल्यानंतरच शांत झाले. कारण का तर इथल्या युवकांमध्ये जी ताकद आहे, साधू संतांनी यांना महाबली हनुमान म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की देश जर महान बनवायचा असेल तर मला युवक हवे आहेत. पण इथल्या युवकांना, इथल्या विद्यार्थी वर्गांना या अंधभक्तांच्या पिल्लावळींनी झुरळ म्हणून संबोधण्यात आलं. शेवटी हे झुरळ एकवटले, सगळी युवा शक्ती एकवटली. लोकशाहीची ताकद काय? कारण आतापर्यंत ईव्हीएम सारख्या यंत्राच्या जीवावर उड्या मारणाऱ्या घमेंड महाखोरांनी, हरामखोरांनी जे ह्या देशाला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे, लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम केलेलं आहे. कारण लोकशाही यांनी नावाला सुद्धा ठेवली नाही. याच झुरळांनी आता यांना लोकशाहीची ताकद काय आहे हे दाखवून दिलं आणि चांगलंच दाखवून दिलं. कारण हे म्हणत होते ना, आमच्यामध्ये राजीनामा होत नसतो. कारण आतापर्यंत पाहिलं आपण, यांच्या कित्येक मंत्र्यांना राजीनामा द्या म्हणलं, डोके फोडले त्यांच्या समोर लोकांनी. राजीनामा द्या, डोकं फोडून घेतो, जीव देतो, यांच्यासाठी काय काय केलं तरी हे राजीनामा देत नव्हते. पण ज्या दिवशी झुरळ सगळे एकवटले त्या दिवशी यांना सुद्धा नमावं लागलं. आज चांगलाच घमंड उतरलेला आहे, चेहरा सुद्धा उतरलेला आहे. त्यांची हिंमत नव्हती पत्रकारांसमोर येऊन राजीनामा देतो म्हणायला किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. फार झालं तर रात्रीच्या 12-1 वाजता चोरून असं इंस्टाग्रामवर थोडासा व्हिडिओ घ्यायचे आणि काहीतरी संबोधित करायची युवकांना. बस हिंमतच नव्हती पत्रकारांसमोर यायला किंवा विद्यार्थ्यांसमोर यायला. देशाचे प्रधानमंत्री जर आज नेहरू असते तर विद्यार्थ्यांच्या गर्दीत आले असते, विद्यार्थ्यांच्या हातात हात दिला असता, जंतर मंतरवर कितीतरी वेळ त्यांनी घालवला असता आणि ज्या मंत्र्याचा राजीनामा मागितलाय तो तात्काळ जाहीर केला असतं त्यांनी. पण हिंमत नव्हती यांची. मग चोरून दिवसा सुद्धा कुठे व्हिडिओ, रात्रीला व्हिडिओ, मध्यरात्री कुठेतरी चोरून बसायचं कोपऱ्यात आणि व्हिडिओ टाकायचा. म्हणजे अशी यांची घमेंड आता उतरवलेली आहे युवकांनी. या राजीनाम्यातून एक लक्षात ठेवलं पाहिजे, हा राजीनामा तर झाला पण पुढे काय? पुढे काय तर प्रत्येक पाऊल हा लोकशाहीच्या वाटेनेच. कारण झुरळ आता एकवटलेत. कॉक्रोच जनता पार्टी अर्थात कोण आहे कॉक्रोच जनता पार्टी? तर ही कुठली पार्टी नाहीये. इथल्या युवकांना, जो कोणी युवक आहे आणि जो कोणी युवा शक्तीमध्ये सहभागी होऊ शकतो ते सगळे कॉक्रोच जनता पार्टी. त्यांची शक्ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आहे. यांच्यासारखी राजकीय एखादी पार्टी नाहीये. पुढे काय विचार करायचा ते करतील कॉक्रोच जनता पार्टीमध्ये, ज्यांना काम करायचं ते. पण सध्या तरी युवा शक्ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आहे. आणि हे जेव्हा जंतर मंतरवरती एकवटले, एक पाऊलही मागे हटले नाही. कधी उन्हाचा तडाखा, कधी पावसाच्या धारा, ऊन वारा सगळं सहन केलं. तिथं रात्रंदिवस उभं राहायचं, कसे त्या गर्दीत थांबायचं, खायला नाही प्यायला नाही, कारण जेवण सुद्धा ते तिथं पोहोचू देत नव्हती. ही जी अंधभक्तांची जी पिल्लावळ आहे आणि अंधशक्ती आहे, जी अंधविश्वासू शक्ती, ज्याला नकारात्मक ऊर्जा म्हणतात, ही नकारात्मक ऊर्जा तिकडे युवकांना 5 लाख विद्यार्थी एखाद्या ठिकाणी एकवटले, तिथं जेवण पोहोचू देत नव्हते, तिथं पाणी सुद्धा जाऊ देत नव्हते. ठीक आहे, जेवण आणि पाणी नाही तर नाही, उपवाशी राहायला तयार होतेच युवक, उपवासी दिवस काढतच होते. परंतु तिथे अश्रुधुराच्या नळकांड्या त्यांच्यावर सोडल्या, श्वास घ्यायला त्रास होत होता, फुफ्फुसाचे आजार उद्भवतात त्याच्यामुळे, किती घातक परिणाम होतो शरीरावर तोही सहन केला त्यांनी. त्यांना लाठीने मारहाण करण्यात आली. लाठ्यांमध्ये, त्या काठ्यांमध्ये खिळे टोचलेले होते, त्या खिळ्यांनी त्यांना मारण्यात आलं. रक्ताने जंतर मंतर मैदान लाल केलं होतं यांनी, तेही सहन केलं युवकांनी, तेही सहन केलं. काय करायचं तर करा, मारा. एखाद्या युवकाला जर मारल्या जात होतं तर तो युवक एक पाऊलही मागे सरकत नव्हता. उलट त्या पोलिसांना म्हणत होता, मारा मारा, अजून किती मारायचं तर मारा अजून, पण आम्ही मागे हटणार नाही किंवा तुमच्या माराला आम्ही घाबरणार नाही. घाबरून पळून जाणारे आम्ही नाहीत. यांच्यासारखे भित्रे नाहीयेत. यांच्या पाठीमागे माग पोलीस, पुढे पोलीस यांच्या संरक्षणासाठी. पण तरी सुद्धा हे भित्रे रात्रीला व्हिडिओ बनवत होते. यांच्यासारखे भित्रे मात्र तिथले झुरळ नव्हते.
अर्थात युवा शक्ती यांच्यासारखी भित्री नव्हती. किती मारलं पोलिसांनी, किती मारलं त्यांना, तरी सुद्धा मागे हटले नाहीत. हे सगळं काही सहन केलं, रक्त सांडलं आणि शेवटी राजीनामा घेऊनच दाखवला. कारण ही लोकशाहीची पॉवर आहे. लोकशाहीमध्ये हे मंत्री तंत्री जे आहेत हे मुनीम आहेत, अर्थात हे आपले व्यवस्थापक आहेत आणि व्यवस्थापकाने मालकाचं ऐकलं पाहिजे. अर्थात आता झुरळ हे देशाचे मालक आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रधानमंत्र्यापासून तर आमदार खासदार चपराशापर्यंत सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की झुरळ आता देशाचे मालक आहेत. तुम्ही मुनीम आहेत, तुम्ही चपराशी आहेत, सेवक आहेत, कर्मचारी वर्ग आणि राजकीय पुढाऱ्यातले जे आहेत पदावर बसलेले खुर्च्यांवरती ते व्यवस्थापक आहेत. हेच लक्षात ठेवा. कारण आपली प्रतिक्रिया जेव्हा सारा देश एकवटला तेव्हा अण्णा हजारेंना सुद्धा लोकांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात जेवढी आंदोलनं केली, आज एक दिवस सुद्धा रस्त्यावर येणं महत्वाचं आहे. अण्णा हजारेंना सुद्धा रस्त्यावर यावं लागलं आणि आपलं मत व्यक्त करावं लागलं, जाहीर सांगावं लागलं की जनता देशाची मालक आहे. जर आज ही युवा शक्ती एकवटले, यांची इच्छा आहे, यांच्या मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तर दिलाच पाहिजे. कारण तुम्ही मुनीम आहेत, मालक नाहीत सरकारमध्ये बसलेले आणि म्हणून तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. म्हणजे सगळ्या लोकांनी यांना ठणकावून सांगितलं. तेव्हा कुठेतरी हे नमते झाले आणि अजूनही यांनी जर राजीनामा दिलाच नसता, हे फार घमेंडाने अजून फुगले असते तर झुरळांनी अजून यांना धडा आणखी शिकवलाच असता पुढचा. पण आता राजीनामा घेऊनच दाखवलाय. मग आता लोकांमध्ये चर्चा आहे की आता शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला, पुढे काय, पुढे कोणाचा? तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये पेपर लीकमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे कुटुंबीय सुद्धा रस्त्यावर आले आणि ते सांगत आहेत की फक्त प्रधानाच्या राजीनाम्याने आम्ही या ठिकाणी शांत होणार नाहीत, तर प्रधानाच्या समोर पंत शब्द लागला पाहिजे आणि मग त्या व्यक्तीचा राजीनामा झाला तरच आम्ही शांत बसू. म्हणजे अजूनही या समाजातली शांतता मात्र झालेली नाही. कारण का, तर याचा अर्थ असा आहे की आता त्यांच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या लेकरांनी जे प्राण गमावलेत ती हानी कधीही भरून निघणार नाही. यांच्या शेकडो मंत्र्यांनी राजीनामा दिला तरी भरून निघणार नाही. परंतु कुठेतरी जबाबदारी मात्र यांनी स्वीकारण्याचं महत्वाचं आहे आणि येणाऱ्या मंत्र्यांना कळेल की मग पेपर लीकचे परिणाम काय असतात. आज प्रधानांना सुद्धा हे कळालं असेल, शिक्षण मंत्र्यांना, की पेपर लीक होऊ देणं, पेपर विकणं. पेपर लीक कशामुळे झाले? पेपर विकले त्याच्यामुळेच ना. आणि मग पेपर विकण्याचे काय परिणाम होतात? देशाच्या शिक्षण मंत्र्याचा जर राजीनामा झुरळ घेऊ शकतात तर महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सावध व्हावं. इथे सुद्धा सगळ्यात जास्त पेपर विक्री होते प्रत्येक परीक्षेची आणि म्हणून केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झुरळ घेऊ शकतात तर राज्यातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा सुद्धा झुरळ घेऊ शकतात. आणि म्हणून पुढचे नंबर कुणाचा कधीही नंबर लागू शकतो. आता समजाल का पुन्हा झुरळांना कमी आणि झुरळ काय असतात? युवा शक्तीचा अवमान करता, झुरळ म्हणून संबोधता. आता बघा, कारण झुरळ ही अशी शक्ती आहे जी पावसातही मागे जात नाही, उन्हातही मागे जात नाही. तुम्ही काही जरी झाला, किती जरी संकट आले, झाडं उन्मळून पडतील, नदीच्या पुरांमध्ये सगळं वाहून जाईल, काहीही होईल संकटांमध्ये, पण झुरळ मात्र जशा तसं ताकदीने लढत असतात. आणि म्हणून त्यांच्या पिल्लावळांनी चांगलंही एक उपमा दिली. कारण प्रचंड शक्ती असणार, संकटात टिकून राहणार असतं झुरळ. चांगली त्यांनी उपमा दिली. तसे ते बापच आहेत या, म्हणजे त्यांच्या मुखातून निघालाय ना तो शब्द, ते निर्मातेच आहेत आता या झुरळांचे. आणि म्हणून ह्या पिल्लावळांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे, अतिशय अंधविश्वास असणाऱ्या भक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे झुरळांची ताकद काय आहे. पुढचा नंबर राजीनाम्याचा कुणाचाही लागू शकतो आणि केवळ राजीनामाच नाही तर पूर्ण सरकारही बरखास्त करण्याची ताकद आता झुरळांमध्ये आहे. हे सरकारमध्ये बसलेल्या घमेंडी मंत्र्यांनी विसरता कामा नये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.